मंडळी, आपल्याकडे पैसा, वावर, गाडी, बंगला, शेती, नोकर, चाकर या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात असतात. फक्त आपण एका गोष्टीमुळे परेशान असतो, ते म्हणजे आपल्या घरामध्ये सदैव भांडणं होत असतात. घरामध्ये सारखी चिडचिड होते, घरातलं वातावरण दूषित होतं. आणि मग जवळ असलेला पैसा काय उपयोगाचा जर घरामध्ये सारखी भांडणं होत असतील. मंडळी, तुमच्यासुद्धा घरामध्ये जर सारखी किरकिर होत असेल, भांडणं होत असतील, तर त्याचं काय कारण आहे हे नेमकं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाच्याच घरात भांडणं असतात, कारण पळसाला पानं तीनच असतात. मग प्रत्येकाच्या घरातल्या भांडणाचा विषय वेगळा असू शकतो, परंतु भांडण नाही असं घरही शोधून सापडणार नाही. म्हणजे काय, तर कोणाच्या घरात नवरा बायकोचे भांडणं, तर कोणाच्या घरात बाप लेकाचे भांडणं, तर कोणाच्या घरात भावाभावाचे भांडणं, तर कोणाच्या घरामध्ये भावकीसोबत शेजाऱ्यासोबत भांडण. म्हणजे काय, प्रत्येकासोबत भांडण हे ठरलेलंच आहे. आणि म्हणूनच या भांडणाला आपण फार कंटाळलेला आहोत. असं वाटतं की आपण काहीतरी उपाय करावा आणि याच्यातून मुक्त व्हावं, या भांडणापासून कायमचं मुक्त व्हावं आणि शांत, आराम आणि निरोगी जीवन जगावं. कारण माणसाकडे कितीही पैसा असला तरी त्या पैशाचा उपयोग होत नाही, कारण या भांडणामुळे माणूस कंटाळलेला असतो आणि कधीकधी माणूस आत्महत्येचा पर्याय निवडतो. तणावग्रस्त जीवन होत असतं. आणि म्हणून मंडळी, या भांडणांपासून वाचण्यासाठी किंवा या भांडणावर तोडगा म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक उपाय बघणार आहोत. तो उपाय जर तुम्ही केला मंडळी, तर तुमच्या घरामध्ये भांडणं नेमके होतात कशामुळे आणि ती भांडणं दूर करण्याची, ती भांडणं होऊ नयेत याच्यासाठी काय उपाय करता येईल, याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुमच्यासुद्धा घरामध्ये भांडणं होतात आणि ते मिटवण्यासाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष करून महिला मंडळ किंवा पुरुष मंडळ दोघांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये जी भांडणं होतात, या भांडणाला जर आपण कारण काय याचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये हेवे दावे असतात. आणि या हेवे दाव्यामुळे कधी कधी भांडणं सुद्धा होतात. परंतु या हेवे दाव्यापेक्षाही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे घराला लागलेला दोष. आता घराला कोणता दोष लागतो, तर पहिला एक घराला लागतो पितृदोष, दुसरा लागतो ग्रहदोष, तिसरा लागतो वास्तुदोष आणि चौथा म्हणजे नजरदोष. ह्या 4 दोषामुळे आपल्या घरामध्ये भांडण तयार होतं, कलहाचं वातावरण तयार होतं, प्रेम राहत नाही. मग आता तुम्ही म्हणताल हे दोष कसे घालवायचे, त्या दोषाचं काय विवरण असेल ते आपण नंतर बघू. परंतु हे दोष घालवल्यावरती आपल्या घरामध्ये भांडणं होणार का नाही, तर मंडळी अजिबात तुमच्या घरात भांडण होणार नाही किंवा चिडचिड होणार नाही किंवा किरकिर होणार नाही किंवा अनेक प्रकारच्या तणावग्रस्त परिस्थितीचं वातावरण तुमच्या घरामध्ये येणार नाही. मग त्याच्यासाठी एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर नाव ऐकलं असेल किंवा आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच वेळा मी लोकांना सांगितलंय की भीमसेन कापूर काय आहे. मंडळी, कापुराचे अनेक पर्याय असतात किंवा अनेक प्रकार असतात, त्याच्यापैकीच हा भीमसेन कापूर आहे. हा अत्यंत मानाचा कापूर आहे. आयुर्वेदामध्ये, धर्मशास्त्रामध्ये याचं फार अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा आरोग्यशास्त्रामध्ये, भविष्यशास्त्रामध्ये किंवा जे जादूविधीचे प्रयोग असतात त्याच्यामध्ये भीमसेन कापुराला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. मग या भीमसेन कापुराचाच उपाय आपल्याला आज करायचा आहे. मुळामध्ये हा भीमसेन कापूर मिळतो कुठे, त्याचा जर आपण विचार करायला गेलं तर बाजारामध्ये कुठेही हा भीमसेनी कापूर आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदी अल्प दरामध्ये सुद्धा तो आपल्याला मिळतो. मंडळी, या भीमसेन कापुराचा उपाय आपल्याला करायचा. मग करायचा आहे कोणी, आपल्या घरामध्ये जी लोक सारखी भांडणं करतात, किरकिर करतात, विनाकारण चिडचिड करतात आणि त्यांच्यामुळेच आपल्या घरात जर भांडण होत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे. तो कसा करायचा त्याची विधी सांगतो. काय करायचं मंडळी, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा. लाल रंगाच्या कपड्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर, तुमच्या सोयीच्छेप्रमाणे 10 ग्राम घेऊ शकता, 50 ग्राम घेऊ शकता किंवा एक छटाक, तुमची सोयीच्छा, जेवढा तुम्ही भीमसेनी कापूर घेऊ शकता तेवढा तुम्ही घ्यायचा. आणि
जी व्यक्ती घरातली किरकिर करत असेल, भांडणं करत असेल, चिडचिड करत असेल, किंवा घरातले कोणतेही सदस्य असतील किंवा सगळे सदस्य असतील, तर तो लाल रंगाच्या कपड्यामध्ये तो भीमसेनी कापूर बांधून ठेवायचा आणि संध्याकाळी झोपते वेळी त्या व्यक्तीच्या अंथरुणाखाली किंवा उशाखाली तो भीमसेनी कापूर ठेवून द्यायचा. म्हणजे काय, नवरा बायकोची भांडणं होत असतील तर त्यांनी त्यांच्या उशाखाली ठेवून द्यायचा. म्हणजे जे भांडखोर माणूस आहे त्याच्या उशाखाली ठेवायचा. त्याचा स्वभाव बदलेल किंवा भांडणं सुद्धा संपतील. थोडक्यामध्ये घरातल्या प्रत्येक सदस्याच्या उशाखाली तुम्ही भीमसेन कापूर ठेवा. पर्याय काय होईल, रात्रभर त्यांना शांत गाढ झोप लागेल, स्वप्नदोष निघून जाईल आणि शांत झोप लागल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपाय कोणत्याही वारी करू शकता, याला काही तसा निर्बंध नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं मंडळी, तो भीमसेनी कापूर लाल रंगाच्या कपड्यातून काढायचा आणि आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन आहे आणि जर तुळशी वृंदावन दारामध्ये नसेल तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तो भीमसेनी कापूर आपल्याला लावायचा आहे. तो त्या ठिकाणी जमिनीवरतीच पेटवून द्यायचा आहे. भीमसेनी कापूर त्या ठिकाणी पेटवायचा आहे, काहीच करायचं नाही. याने होईल काय मंडळी, भीमसेनी कापुरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याची एक पॉवर असते. तुमच्या घरातला दोष शोषून घेण्याची पॉवर असते. रात्रभर तुमच्या डोक्यातले जे निगेटिव्ह विचार असतात, तुमच्या घराला जे दोष लागलेले असतात ते शोषून घेण्याचं काम ते भीमसेन कापूर करतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याला जर पेटवलं तर ते सगळे दोष जळून जातात, अशी शास्त्रामध्ये मान्यता आहे. आणि म्हणूनच तुमच्या घराला तणावग्रस्त असेल आणि त्याच्यातून मुक्तता मिळवायची असेल तर हा भीमसेनी कापूर अत्यंत महत्त्वाचं काम करतो. तर तुम्ही सुद्धा या भीमसेन कापुराला एकदा घरी आणून पहा आणि उपाय करून पहा. उपाय खरंच रामबाण आहे आणि तोडगा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. 2-4 दिवसात तुम्हाला 100% फरक सापडेल. असं सातत्याने रोज करत चला. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला फरक पडतोय तर 100% हा उपाय तुम्ही करत राहा. तुमचं घर सुखी, समाधानी आणि आनंदाने जीवन जगेल. याच्यासाठी कुठलाही खर्च लागत नाही. काय तो खर्च भीमसेन कापुरासाठी लागेल आणि भीमसेन कापूर तुम्हाला कुठेही मिळू शकतं. तर मंडळी, हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट माध्यमातून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडलाच असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. रामकृष्ण हरी.